धोरणाच्या एन्व्हायरमेंट क्लिअरन्सच्या जी आमची भूमिका आहे ती तेवढी मर्यादित आहे. बाकी तो विषय बऱ्याच रेव्हेन्यूकडे येतो. परंतु आमच्या परवानगी लागते कारण पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची जातीने आम्हाला लक्ष द्यावं लागतं. कालच सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे आणि माझी अशी आमच्या डिपार्टमेंटची जॉईंट बैठक झाली. वाळूच्या धोरणाच्या संदर्भामध्ये खूप विस्तृत चर्चा झाली. अवैध वाळू उपस्याने सरकारचं प्रचंड नुकसान होतं आणि एक गुंडागर्दी प्रत्येक तालुक्यामध्ये ती जाते. ही काय फक्त एका जिल्ह्यात नाही आहे, सगळ्या राज्यामध्ये हीच परिस्थिती आहे आणि त्यामुळे अवैध उपसाने पर्यावरणाचाही ऱ्हास होतो. वाळू कधी कधी काढणं आवश्यक असतं कारण त्याच्यामुळे पात्र कमी झालं तरी पण पाणी थांबत नाही आणि काढल्याने काय होतं, आपण जेव्हा एक्स्केव्हेशन करतो, खोलीकरण रुंदीकरण करतो तेव्हा पाणी तिथे थांबतं, ते जमिनीत मुरतं, त्याचा फायदा होतो. पण त्याचा जो बॅलेन्स आहे ते साधणं अत्यंत आवश्यक आहे. त्याला जलसंधारण खातं, रेव्हेन्यू खातं, रोजगार खातं आणि आमचं खातं म्हणून या गोष्टींना मॉनिटर करत असतं. कुठेतरी संजय राऊतांनी शरद पवारांबद्दल जे काही शिंदेचा सत्कार केला त्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे. त्या कुठेतरी महाविकास मला असं वाटतं की तुम्हा सर्वांच्या पात्रता त्यात परत तपासल्या पाहिजे. जसं पर्यावरणाचा पात्रता मॅनेज केलं पाहिजे तसं तुमच्याही तुम्ही प्रश्न विचारण्याची तुमची जी उंची आहे ना त्या उंचीवर मी बालवाडीत पण नव्हते. त्यामुळे मला हेच प्रश्न विचारून त्रास घेऊ नका. मी कोण कोणास काय म्हणाले याच्यावर माझ्या जन्मात उत्तर देत नाही. गुड नाईट.